नमस्कार मैत्रिणी. कोण होतीस तू, काय झालीस तू ह्या मालिकेमध्ये ना यशला 2 दिवस बाहेर कामासाठी जायचं असतं. पण कावेरी त्याला समजत असते की प्लीज तुम्ही आता जाऊ नका. तर यश म्हणतो कावेरी तू असं काय करते, मला ह्या कामासाठी जावंच लागणार आहे. पण कावेरी म्हणते का कोणास ठाऊक यश, मला असं वाटतं की तुम्ही माझ्यापासून आज जर लांब गेला तर कायमचे लांब जाल. यश म्हणतोय अगं असं काहीही होणार नाही, हा यश फक्त तुझा आहे आणि हा नेहमी तुझ्याजवळच राहील. तर तो कशीबशी कावेरीची समजूत काढतो. कावेरी त्याला जाऊन द्यायला तर तयारच नसते. दुसऱ्याची सकाळी यश सर्वांचा निरोप घेतो, सर्वांचा नमस्कार करतो. माईला म्हणतो येऊ का. माई म्हणते हो येऊ का. म्हणतोस पण तू लवकर ये, कारण माझी काळजी लागून राहील मला. तू जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत मला काहीही चांगलं वाटणार नाही. तर यश म्हणतो माई तू अजिबात काळजी करू नको, मी लवकरात लवकर घरी येणार आहे कामावरून. आणि सगळ्यांचा निरोप घेऊन यश घराबाहेर पडतो. संध्याकाळी माई ते जपाला बसलेला असतात आणि अचानक त्यांच्या हातातील जपमाळ तुटते. तर कावेरीच्या बेडरूममध्ये यशचा जो फोटो असतो तो खाली पडतो. तर माई आता लगेच कावेरीकडे जाते आणि म्हणते अगं कावेरी माझी ना असं कधीच झालं नाही, पण आज जप करताना अचानक माझ्या हातातली ती माळ तुटली. तर लगेच कावेरी म्हणते माई तुमच्या बाबतीतच असं घडलं नाही तर आमच्या रूममध्ये यशचा फोटो खाली पडून फुटलेला आहे. माई म्हणते देवास कृपेने कोणतंही अपशकुन आता घरावरती यायला नको आहे. आता यशच्या बाबतीमध्ये नक्की काय घडलं हे जाणून घेण्यासाठी पुढील एपिसोड बघा. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.